Oh
भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगल मुनी सेवा करी दासी जनी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी विठ्ठल महायोग पीठे तटे भीम रक्षा वरम पुंडरीकाय दातुम मुरींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासत्या ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वद्वादितं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं सुरदि प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर Oh
वचने अति भाविके तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. आवाज येतो ना मागे? मला जरा आवाज कमी वाटतो. त्यामुळे होते. विठ्ठल प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी शारदीय नवरात्र उत्सव कवठेमाई माता मंदिर ओतूर या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प मज सारख्या पामराच्या वाट्याला आलं. आजचं कीर्तन सौजन्य जगताप बाळासाहेब जगताप यांचं सौजन्य त्यांचं मी आभार व्यक्त करतो की या दुसऱ्या दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मला जे दिवस भेटला त्याच्या निमित्तानं संतांचा निरोप गीता असेल ज्ञानेश्वरी असेल भागवत असेल तुकोबऱ्यांचा गाथा असेल नक्की याच्यामध्ये कोणतं असं सत्य दडलेलं आहे ते सांगण्याची मला संधी भेटली. वास्तविक मी कोणी कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही परंतु एक आत्मज्ञान संपन्न संतांच्या चरणांच्या शेजारी बसण्याचे प्राप्त झाला. ज्या उक्तीप्रमाणे तुकोबराय बोलतात तुका म्हणे येथे अनुभवाची प्रमाण शब्दांचा गौरव कामाने अगदी त्याप्रमाणे जो अनुभव मला माझ्या श्री गुरूंच्या कृपाशीर्वादानं आला तो अनुभव मी तुमच्यापर्यंत फक्त वाटण्याचा प्रयत्न करत आहे. विठ्ठल नवरात्र उत्सव आहे आणि उपस्थिती पण महिलांची जास्त आहे ना म्हणून त्यांना आरक्षण जास्त आहे. पुरुष मंडळाची खबरदारी घेतली पाहिजे. असो बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नवरात्र उत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे आणि महाराजांनी कीर्तनासाठी ज्ञानेश्वरी बद्दल अंक काय घेतलाय. कारण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये निमित्त काही असू द्या नवरात्र आहे ना आईच स्वरूप स्पष्ट करायचं ना आपल्याला. आई असेल देवी असेल माता असेल तिचंच स्वरूप स्पष्ट करायचं ना. मग संतांनी त्या ज्ञानेश्वरीला ती पदवी दिलेली काय ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी आईचंच स्वरूप मी सांगणार आहे. वास्तविक कीर्तन थोडस वेगळं वाटेल. काय वेगळं वाटेल की आतापर्यंत आपण आदिमाया शक्तीचं वर्णन ऐकत आलोय पण त्या आदिमाया शक्तीचं महत्व ऐकत आले पण तिचं वर्णन करणं आणि महत्व सांगणं याच्यामध्ये फरक एक गोष्ट लक्षात घ्या. तसं सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी बद्दल अभंग लिहिले पण त्या ज्ञानेश्वरीचं त्यांनी महत्व सांगितलंय पण ज्ञानेश्वरीचं वर्णन केवळ दोघांनीच केलं. एक म्हणजे जनाबाई आणि स्वतः ज्ञानेश्वर महाराज. वर्णन करणं आणि महत्व सांगणं फरक आहे. तसं देवीचं आपल्या सर्व महत्व सांगतात पण तिचं वर्णन करायचं तिचं स्वरूप तर काय अनादि निर्गुण I
या अभंगामध्ये देवीचं वर्णन करायचा प्रयत्न केलेला आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आतापर्यंत आपल्याला देवीच्या सगुण रूपाचं वर्णन आणि देवीच्या कार्याचं वर्णन आपल्याला महाराज मंडळी सांगतात. पण आपण जर व्यवहारामध्ये गेलो, गुरुवारच्या बाजारामध्ये गेलो, किंवा आपण 1 रुपयाचं नाणं जरी घेतलं तर त्या नाण्याला 2 बाजू असतात. एक म्हणजे छापा आणि दुसरा असतो काटा. मग जर समजा त्या 1 रुपयाच्या नाण्याला एका बाजूने छापा आणि दुसऱ्या बाजूने काटाच नाही, तरी पण त्या नाणं चालेल ना बाजारात? नाही चालणार ना. त्याला दोन्ही गोष्टी गरजेच्या आहे. काय? एका साईडने छापा असणं गरजेचं आहे आणि एका साईडने काटा असणं गरजेचं. त्याच प्रकारे अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये 2 गोष्टींना अत्यंत महत्व संतांनी दिलेलं आहे. एक म्हणजे सगुण रूप आणि एक निर्गुण रूप. आपण सर्वजण सगुणाची भक्ती करतो, भक्ती 100% बरोबर चाललेली आहे. पण ज्या प्रकारे नाण्याला छापा आणि काटा दोन्ही बाजू असणं गरजेचे आहे, त्याच प्रकारे अध्यात्मामध्ये परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना सगुणासहित निर्गुणाची देखील ओळख आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. तर आपल्याला परमार्थ केल्याचे फलश्रुती भेटू शकते. अवघड वाटतंय का? आपण सगळेजण सगुणाची भक्ती करतो, आकाराची भक्ती करतो. भक्ती बरोबर आहे, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही, चुकीचं काही नाही. पण आकारासहित, सगुणासहित निर्गुणाची भक्ती देखील आपल्याला ओळखून घेणं गरजेचं आहे. जसं आता देवाबाबांनी प्रमाण दिलं, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. तिचं स्वरूप संतांनी, मला वाटतं नाथबाबांनी सांगून घे, नाथबाबांनी याच्यामध्ये देवीचं खरं स्वरूप सांगितलंय सुरुवातीलाच. अनादि म्हणजे जी कधी जन्माला येत नाही, जी कधी मरत नाही. निर्गुण, जिला आकार नाही, जिला रूप नाही, तिला नाव नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात, नाम रूप संबंध जाती क्रियाधिक भेदू हा आकारासीच प्रवादो वस्तू ते नाही. ज्ञानोबा सांगतात की नाव, रूप, क्रिया, तिचं कार्य ते फक्त आकाराला आहे. पण या आकारापेक्षा जी वेगळी वस्तू आहे ते देवीचं स्वरूप नाथबाबा तुम्हाला, आम्हाला या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न करतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ती प्रगटली आहे. वास्तविक आता बघा, इथे कीर्तनाला मी उभा आहे. याच्या अगोदर मी अहनेवाडीमध्ये होतो. अहनेवाडीला मी होतो म्हणून आता ओतूर मध्ये येऊ शकलोय. आणि जर अहनेवाडीला मी जर नसतो तरी इथे उभा राहू शकलो असतो का? त्याच प्रकारे ती अनादि निर्गुणची देवीचं स्वरूप सांगितलंय, जी देवी प्रगटली आहे भक्तासाठी. भक्ता पावसी निर्वाणी. निर्वाण म्हणजे मरण, हे सगळ्यांना माहिती. आणि भक्ताच्या निर्वाण म्हणजे मरणाच्या वेळेस ती त्या भक्ताला सहाय्यभूत होते. त्याच प्रकारे ती देवी प्रगटली, पण त्याच्या अगोदर ती कुठं होती? तर ती या निर्वात पोकळीमध्ये शक्ती रूपाने वास करते. आपण कवठेमाई मातेची मूर्ती बघतो, डोळे झाकलं तरी आपल्याला तिचं रूप दिसतंय, तिची मूर्ती कशी आहे, तिचे डोळे कसे आहेत. पण याच्याही पेक्षा तिचं अजून वेगळं स्वरूप आहे. आणि जेव्हा त्या कवठेमाई मातेचं या आकारापेक्षा असणारं निराकाराचं स्वरूप आपण संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन समजून घेऊ, तेव्हाच आपल्याला परमार्थ केल्यासारखं वाटू शकतो. संतांच्या सानिध्यात गेलो काय होतं? बरवा संत समागमू पण कधी पाहिला? बरवा संत समागमो प्रगटला आत्मारामो. देवीचं स्वरूप उघड्याने पाहू शकतो, चर्मचक्षुनी पाहू शकतो. गीता जर आपण वाचत असाल, नसाल, ऐकली असेल तर श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, मी तुला माझं विश्वरूप दाखवतो. आणि श्रीकृष्ण परमात्मा त्यांचं विश्वरूप साकार करतात आणि अर्जुनाला म्हणतात, तू पाहिलं का?
अर्जुन म्हणतो मला काही दिसतच नाही. पण त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मे म्हटले की मीच तुला दिव्य दृष्टी दिली नाही अजून. आणि जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, त्या दिव्य दृष्टीला संत अनुग्रह असं म्हणतात. अनुग्रह शब्दाचा विग्रह जर बघितला, अनु म्हणजे ग्रहण, आणि अनु म्हणजे ग्रहण, आणि कृपा म्हणजे अनुग्रहण. अनु म्हणजे कृपा आणि ग्रह म्हणजे ग्रहण करणं. भगवंताची कृपा आपण संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन ग्रहण करणं. आणि संत खूप गरजेचे आहेत बरं का. आपण देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल, आपण जर बेंगल्याच्या बाजारात गेलो देवाला, तर तिथं आपल्याला बैल घ्यायचे असतील ना, तर आपण हा शेतकरी तिथे शेतकरी व्यवहार नाही करू शकत. तिथे मध्ये कोण असतो? तसं देव आणि भक्त यांच्यामध्ये जो दोर आहे ना, थोडक्यात उदाहरण द्यायचं तुमच्या आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये सांगू. आपण इकडून एखाद्याला फोन लावला, तिकडे एखाद्याला फोन लावायचा आहे, पण जो फोन कनेक्ट करण्यासाठी मध्ये काय पाहिजे? मध्ये काय पाहिजे? अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडे आहेत ना. आणि रेंज जर नसेल तर आपलं तेच झालंय. आपलं काय झालंय? आपल्याकडे मोबाईल आहे, देवाकडे पण मोबाईल आहे. आपण इकडून फोन लावतोय पण, आणि खोटं खोटं फोन लागलेला आपल्याला वाटतंय फोन लागलेला, कारण त्यामध्ये रेंजच नाहीये है ना. मग किती आपण एअरटेल मधून जिओ मध्ये पोर्ट केलं, 4G मधून 5G मध्ये नेटवर्क कन्वर्ट केलं, तरी पण रेंज पोहोचेल का? फोन इकडे पण आहे. मी काय सांगतोय, भक्त पण ओरिजिनल आहे, देव पण ओरिजिनल आहे, पण मधली जी रेंज आहे, संत रूपी रेंज, ती आपल्याला भेटणं खूप गरजेचे आहे. ते टावर उभे आहेत बरं का, संत रूपी टावर आहेत ना रेंजचे, एअरटेलचे असतील, जिओचे असतील, BSNLचे असतील, उभे आहेत, पण ते भेटणं खूप अवघड आहे. घेतलं बहु अवघड, त्या चालीमधून थोडासा अनुभव आपल्याला येऊ शकतो की ही चालीतून संतांची व्यथा कळू शकते, की संतांना भगवंत प्राप्तीसाठी किंवा संतांना संत व्हायच्या पूर्वी संत भेटण्यासाठी काय त्यांना सोसावं लागले किंवा काय त्यांना वाटलं असेल, त्या चालीतून आपल्याला जाणवू शकतं. पण आपण ऐकताना जरी इथं हजर असू तर बरं का, ना बरेच लोक इथं बसले पण लक्ष असू शकतं. ते मन आहे, तुलसीदासांचा एक दोहा आहे, मन है शरीर के रथ का सारथी, रथ को चाहे जिधर ले जाए, इंद्रिया है इस रथ के घोड़े, घोड़ों को विषयों की ओर भगाए, आत्मा और शरीर के मध्य में ये मन अपना खेल दिखाए, मन को जो वश में कर ले जो योगी, कोई से रथ से मोक्ष में जाए. या मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. आधीच माकड शांत असतं ना, शांत असतं, आणि तशात त्या माकडाला जर दारू पाजली तर तसं आपलं मन आहे. पण
या मनाला श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्ञान देताना उपदेश करतात. ज्ञानोबाला सुद्धा वर्णन करतात की तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्वत्र नमस्कारी मज एकाते म्हणजे या पृथ्वी तलावरती जे जे काही दिसतंय ना अर्जुना, त्या सगळ्यांमध्ये मी नटलेलो आहे. आपला अमृतानुभव जर घेतला ना, त्याच्यामध्ये शिवशक्ती समावेशन ज्ञानोबरायांनी पहिलंच प्रकरण खर्च केलेलं आहे. शिव आणि शक्ती हे दोघे एकरूप आहे. नाथ भागवतामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवीचं स्वरूप सांगते बरं का. फक्त विषय काय, देवीच्या रूपाचं वर्णन न करता तिच्या स्वरूपाचं वर्णन माझ्या श्री गुरूंच्या कृपाशोधानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. नाथ भागवतामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात, शिव शक्ती रूपके दोन्ही लेऊन मिरवी एकपणे, एकपणे झाली गर्भिणी प्रसवली एकपणे एकविरा. नाथ बाबा सांगतात की माझी कुलदेवता एकविरा माता आहे नाथ भागवतामध्ये. पण ते सांगतात माझी एकविरा माता कशी आहे, शिव शक्ती रूपके दोन्ही, शिव आणि शक्तीचं रूप एकटीने धारण केले. लेऊन मिरवी एकपणे, शिवाचं शक्तीचं एकत्रित रूपाने एकटीने घेतलंय आणि या पूर्ण ब्रह्मांडामध्ये एकटीच वावरते. आणि ती एकटी असताना सुद्धा आता जर भौतिक जीवनाकडे जर आलं तर आपल्याला जर एखादा पुत्र जन्माला घालायचा तर स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. पण नाथ बाबा सांगतात की माझी एक रूप दे, माझी एक विरा देवी, माझी कुलदेवता एकटी असताना तिला गर्भधारणा झाली. माझ्या तोंडचं नाही, नाथ भागवत सांगते, दुसरा अध्याय, पहिला अध्याय. आणि नंतर पुढे काय नाथ बाबा सांगतात, तैसी एकपणे एक विरा प्रसविला तिने बोध फर्श धरा, का जयाचा दरारा महावीर अभिमानिया. माझी एक वीरा माता कुलदेवता एकटी असताना दिवस गेले, एकटीच तिला पुत्र जन्माला झाला. पण तो पुत्र कोणत्या रूपाने जन्माला आला, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. बाबांनी सांगितलं बोध रूपी, बोध म्हणजे काय, तो संतांचा असणारा अनुग्रह, त्याला नाम म्हणतात. कालच आपल्या महाराजांचे कीर्तन झालं, नाम पण प्रकरणात अभंग घेतला होता. ते नाम, त्या नामाचं खरं नाव तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी संतांनी त्याला नाम म्हटलेलं आहे. पण जर आपण ग्रंथ वाचले तर त्याच्यामध्ये त्याला ज्ञान असं नाव दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानाचं स्वरूप म्हणजे आपलं आदिमाई, आदिमाया शक्ती, तिचं स्वरूप म्हणजे ते नाम आहे. ते नाम जर घेतलं तरच आपल्याला कवठ्या मातेचं दुसरं स्वरूप जे आहे, जे उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, ते फक्त आत्मज्ञानाच्या डोळ्यांनी दिसू शकतं. ते केवळ ब्रह्मनामाने, नामाने किंवा ज्ञानाने, अनुग्रहाने भेटू शकतं. विठ्ठल भक्ती करत असताना साधं उदाहरण देतो. आपण जर बाजारामध्ये गेलो किंवा संसारिक गोष्टी बघा ना, आपल्या मुलांना शाळेत घालायचं असेल, कॉलेजला घालायचं असेल, किंवा नोकरीला घालायचं असेल, किंवा लग्न करायचं असेल, तर आपण किती खबरदारी घेतो, किती चौकशी करतो, बरोबर ना. ते कॉलेज काय ग्रेडचं आहे, त्याला काय डिग्री आहे, इथं माझा मुलगा व्यवस्थित शिकू शकेल का, त्याला चांगले मार्क्स पडतील का, शिक्षक चांगले आहे का, त्याला कॅम्पस भेटेल का, नोकरी भेटेल का, खूप विचार करतो. लग्न करताना सुद्धा आपण सगळा सातबार असेल, सगळं बॅकग्राऊंड, इंटरग्राऊंड सगळं चेक करतो. मग परमार्थ करत असताना आपण थोडासा हलगर्जीपणा करतो, चूक करतो म्हणत नाही, परमार्थ बरोबर करतो आपण. फक्त काय आहे, त्या परमार्थाची योग्य दिशा, कारण संत सांगतात मार्ग दावून मार्ग दावून गेले आदी मार्ग दावून गेले
दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये नक्की कोणत्या ठिकाणी जायचं? कोथरूडला जायचंय, पिंपरी गुरवला जायचंय की खराडीला जायचंय? मुक्काम माहित पाहिजे ना. तसं भक्ती करतोय, भक्ती बरोबर आहे आपली, फक्त गरज काय, आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. जसं एखाद्या मुलाला शाळेत शिकवण्यासाठी त्याला गरज असते शिक्षकांची, आणि एखाद्या मुलाला शाळेमध्ये घातलंय आपण, पण त्या शाळेमध्ये शिक्षक शिकवायला नाही, ते विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण होईल का? तसं परमार्थ रूपी शाळेमध्ये आपण ऍडमिशन घेताना तिथे शिक्षक आपल्याला ओळखणं, भेटणं खूप गरजेचं आहे. जर शिक्षकच नाही भेटले, पुण्याला जायचं मार्गच माहित नाही, आपण जर पोहोचलो, निघालो, किती दिवसात पुण्याला पोहोचेल आपण? पोहोचेल का? मार्ग माहित पाहिजे ना आपल्याला. तसं संतांनी भक्ती क्षेत्रामध्ये आपला मार्ग दाखवून दिलेला आहे. आणि जर मनाच्या मार्गाने गेलं तर तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, मनोमार्गे गेला हरिपाठ सगळे करतात आणि हरिपाठ सगळ्यांच्या ओळखीचा आहे. लहानापासून वृद्धापर्यंत हरिपाठ काय सगळ्यांना माहितीये. ह्या प्रमाणातून एकतर 100% नक्की कबूल होत आहे. आपण कबूल करो अगर नाही करू. भक्ती करताना ज्ञानोबा सांगतात मनाच्या मार्गाने भक्ती करू नका. हे कोण बोलतात? ते ज्ञानोबा सांगतात. मग भक्ती करताना आपण करतो मनाच्या मार्गाने, मग ज्ञानोबांचा आपण ऐकतो का? नाही. संतांचं ऐकायला पाहिजे, आपण ते ऐकत नाही. आपली इच्छा पण आहे ऐकायची, पण म्हणतात ना कळते पण वळत नाही. विठ्ठल भक्ती मार्गामध्ये क्रमण करत असताना आपल्याला मनाची भक्ती करायची सांगितलेली नाही. मनाची भक्ती जरी केली तरी पोहोचू शकत नाही. आमचे गुरुवर एक उदाहरण देतात की पंढरपूरला 2 माणसं निघालेले. एकाला पंढरपूरचा रस्ता माहिती, त्याचं तोंड पंढरपूरच्या दिशेने, आणि दुसऱ्याला रस्ता माहित नाही, त्याची पाठ पंढरपूरकडे. सगळ्यात अगोदर कोण पोहोचेल? ज्याची पाठ तो पटकन पोहोचेल ना. ज्याला रस्ता माहितीये, ज्याचं पंढरपूरच्या दिशेने तोंड, तो पटकन पोहोचेल. तसं संतांच्या मार्गाने गेलं तरच आपल्याला परमार्थाची फलश्रुती भेटू शकते, देव भेटू शकतो. आणि देव आजही भेटतो बरं का. देव आजही भेटतो. ज्ञानोबा सांगतात, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी कधी. तीर्थाला आपण जातो, वास्तविक द्यायची गरज पण नाही, पण कधी जर आपल्याला तसे संत जर भेटले जे परमात्म्याची, देवाची आपली भेट घालून देऊ शकतात. देवाची आपली भेट आताही होते, आजच्या कलियुगामध्ये पण होते. ज्ञानोबा काही द्वापरयुगात झालेले नाही, ज्ञानोबा कलियुगामध्येच झाले, तुकोबराय कलियुगामध्येच झाले, रामदास स्वामी पण कलियुगामध्येच झाले, आणि आपण पण कलियुगामध्येच आहे. मग त्यांना देव भेटून आज देव भेटू शकत नाही का? देव भेटतो, आजही भेटतो. पण ज्ञानोबा सांगतात तीर्थाला तुम्ही गेले तर तीर्थाच्या ठिकाणी भाव धरा. कसा धरा? की देवा मला तुझी भेट होऊ दे. असा भाव ठेवला तरच परमात्मा भेटू शकतो. मग आपला पाहुणा कुणाला करायचा आहे? पाहुणा कुणाला करायचंय? हरीला. आणि आपण जर हरीला पाहुणा नाही केला तर आपण कुणाचा पाहुणा हो? यमाचा पाहुणा आपण जर हरीला पाहुणा करून नाही घेतला तर आपण कुणाचा पाहुणा आहे? यमाचा पाहुणा प्राणी. आता जर म्हटलं किती लोकांना देवाच्या घरी जायचे, किती लोक तयार होतील? ऐकून इच्छुक? एसी मध्ये असं बघा ना, 3rd क्लास डबा असतो, एसी रिझर्वेशन, स्लीपर कोच असतो. आम्ही करू तेवढी तयारी, पण जायला पण तयार नाही. कारण का? ज्या शक्तीने, ज्या आदि माया शक्तीने हा जो विस्तार तयार केलेला आहे ना, ही माया आहे. या मायेमध्ये तिने आपलं गुरफट्यात टाकलेलं आहे. पण ही माया सुद्धा तरुण जाऊ शकतो. तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे.
पण कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण संतांची पायी ठेवे वेळोवेळा डोई तुका म्हणे तरे भव सिंधू एकसरे. हा मायाजाळ आपण सगळ्यांच्या मुखातून ऐकलं, प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकाराच्या मुखातून आपण ऐकलेले की हे सगळं दिसतं ही माया आहे. हे सगळ्यांना माहितीये, ह्या मायाचा अनुभव पण आहे, पण यातून तरुण जाण्याचा उपाय सांगायला कोणाला वेळ नाही. खरे संत सांगतात बरं का, ही माया नदी तरुण जाण्यासाठी संत मदत करतात आणि केवळ त्या संतांना आपण शरण जायचंय. काकडेमध्ये प्रमाणे घाली संतांसी आसने, घाली संतांसी आसने पूजा नगरी काय वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरई. हरिपाठाला प्रमाणे नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती सारी पण कधी नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. भक्ती करताना नामाची भक्ती ज्ञानोबरायांनी आपल्याला करायला सांगितलेली आहे, पण आपण नामाची भक्ती न करता आकाराची भक्ती करतो, ती बरोबर आहे, चुकीची नाही. सगुणाची भक्ती करत असता असता पुण्य आपलं उदयाला येणार, भाग्याचा उदय होणार आणि मगच आपल्याला संतांची भेट होणार. त्याशिवाय संतांची भेट होऊ शकत नाही. तुकोबराय सांगतात माझं पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावला. तुकोबरायांचं उदाहरण जर पाहिलं ना, तुकोबरायांच्या घरी 8 पिढ्यांची पंढरपूरची वारी होती, बरोबर आहे. त्यांना घरी काहीच कमी नव्हतं, सावकारकी होती, श्रीमंत होते, भक्ती मार्ग होता, सगळं होतं, पण समाधान नव्हतं. का उतरून आले असतील बरं तुकोबराय? तुकोबराय एवढी सावकारकी असताना, एवढी श्रीमंती असताना, भक्ती असताना सुद्धा उतरला का आले? कारण तुकोबरायांना जे समाधान पाहिजे होतं भक्तीतून मिळणार. आपण जेवण केलं, लय भूक लागली ना आपल्याला, आपल्याला असं वाटतं की मला आता जेवणच पुरणार नाही, पण जेव्हा आपण जेवतो पोट भरत येतं ना, नंतर आपलं पोट भरताना आता वाटतं आता जेवण भात झालं. तसं भक्ती करत असताना आपलं असं वाटलं का आता लय झालं परमार्थ, आता आपल्याला ब्रेक घेऊ आपण, वाटलं का आपल्याला कधी? साधे जेवण करत असताना पोट भरलं का आता नको बाबा आता जेवण नको, नाही तर अपचन होईल. भक्ती करत असताना, संसार करत असताना पण नंतर कधी वाटतं वय झाल्यावर की आता संसारवाद झाला, आता मी थांबून घेतो, आजी झालो, आजोबा झालो. मग भक्ती करत असताना पोट भरलं तर कधी वाटतं का आपल्याला? तसं तुकोबरायांचं भक्ती करत होते पण पोट भरत नव्हतं. का? तर श्री गुरु भेटत नव्हते, संत भेटत नव्हते. जसं परमानंद ना, बहु अवघड आहे संत भेटी, पण अट्टहास जर केला, आजही आपण रोज सकाळी जर आलो कवठ्यामाय मातेच्या चरणावरती नतमस्तक झालो आणि नाशिवंतातल्या गोष्टी न मागता फक्त जर म्हटलो की मला संतांची भेट व्हावी, तरी पण आपले ओतूरचे बाबाजी चैतन्य समाधीतून उठून कुणाच्या तरी रूपात येऊन तुकोबरायांना जसं दर्शन दिलं ना आणि ज्ञान दिलं, अनुग्रह दिलं ना, तसं आपलं कृपा करू शकतात. पण तेवढा आपला भाव त्या मातेच्या चरणावरती पाहिजे. आपल्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग सुद्धा भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. भाव सगळ्यांकडे. एखाद्या रस्त्याच्या कडेला एखाद्या माणसाने दगड ठेवला, त्याला शेंदूर लावला, फुलं वाहिली, अगरबत्ती लावली, तरी जाताना येताना आपण तिथं वळतो, चप्पल काढून दर्शन घेतो. हे सगळ्यांना मान्य का? तर दगडामध्ये आपला भाव जातो, भाव शुद्ध आहे, पण तो भाव कोणत्या देवतेला गेला पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी तो भाव गेल्यानंतर त्या भावाची अनुभूती मला येईल, हे आपल्याला सांगण्याचं काम संत करतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, पै भक्ती एक जाणे येते सान थोरण म्हणणे, आम्ही भावाचे पाहुणे होते. ज्ञानोबा म्हणतात आम्हाला भाव ज्ञानोबा म्हणतात आम्हाला भाव गरजेचा आहे. भाव हा शब्द 2 अक्षरी आहे. म्हणायला सोप्पा, ऐकायला सोप्पा, बोलायला पण सोप्पा, पण वास्तविक तो भाव म्हणजे काय असतं? आपण एखादी गोष्ट संसारामध्ये, प्रपंचामध्ये जीवन जगत असताना एखादी गोष्ट नाही भेटली तर आपण त्या नाशिवंतासाठी, त्या पैशासाठी, संपत्तीसाठी रडत बसतो. पण आपण आपल्या अंतःकरणाला विचारा की आपण खरंच मनापासून देवापाशी रडलोय का? देवासाठी कधी रडलोय का? आणि देवासाठी ज्या दिवशी आपल्याला रडायला येईल ना, तो भाव ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीमध्ये अपेक्षित आहे. तो भाव जर असेल ना, देवाला वैकुंठातून यावं लागतं. देव भावाचा लंपट देव भावाचा लंपट
देवासाठी 1 मिनिट ज्या दिवशी आपण रडू ना, त्या दिवशी संत सांगतात की पुंडलिकाकडे तो भाव होता म्हणून देवाला वैकुंठ सोडून खाली यावं लागलं मृत्यू लोकामध्ये, है ना. तसा भाव जर आपल्याला असेल, आता मागे बघा नरसिंह मूवी पिक्चर आला होता, कार्टून मध्ये पिक्चर होता, प्रल्हाद भक्त प्रल्हाद नावाचा. तो पिक्चर फक्त बघा, तो पिक्चर बघितला ना त्याच्यामध्ये कळेल की भगवंताला अपेक्षित असणारा भाव काय असतो. आपला भाव जर शबरी मातेसारखा असेल तर आपल्याला देव भेटू शकतो. आपला भाव जर भक्त प्रल्हादासारखा असेल तर आपल्याला देव भेटू शकतो. पण आपला भाव जातो मुंजाबाकडे. संत म्हणतात हेंदरी सेंदरी दैवते कोण पूजिती भूती घेते. आपला पोटाची रडत मागते हेंदरी सेंदरी दैवत. मी बोलत नाही बरं का, हे संतांची प्रमाण आहे. हेंदरी सेंदरी मुंजबा असेल, अमुक असेल, भरपूर आहेत, पीर वगैरे काय भरपूर आहेत. पण आपण काय करतो, यांच्या मागे आपला भाव जातो म्हणून आपल्याला भक्ती क्षेत्रामध्ये आणि संसारामध्ये सुद्धा समाधान भेटत नाही. पण तोच भाव जर आपण संतांना अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी तो भाव ठेवला तरच आपला संसारात पण आणि परमार्थात पण सुद्धा आपल्याला समाधान भेटणार आहे. आणि आज प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत कशाच्या शोधामध्ये निघतो? समाधानाच्या, सुखाच्या शोधामध्ये, है ना. भेटतं का हो सुख? एखाद्याचे केळीचे, कांद्याचे लाख रुपये झाले, 4 लाख रुपये झाले, 10 लाख रुपये झाले, किती दिवस त्या पैशाचं सुख समाधान भेटतं? सुख भेटतं त्या गोष्टीने. मग आपण नक्की कोणत्या सुखाच्या मागे जातो? जे सुख संपणार आहे त्याच्या मागे जातो. म्हणून आपला जोपर्यंत हा विचार बदलत नाही तोपर्यंत भगवंताला अपेक्षित असणारा भाव आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकत नाही. भावाची व्याख्या सोपी आहे बरं का. भाव म्हणजे भगवंतासाठी रडणं. जेव्हा संतांच्या सानिध्यामध्ये जातो आणि संतांकडून ते ज्ञान भेटतं तेव्हा आपले भाव तयार होतात. आपली भक्ती तुमची आमची चाललेली आहे. आवाज येते व्यवस्थित ना तुम्हाला? सारखं वाटतं मला. तुमची आमची भक्ती चाललेली ती एका भावामध्ये चाललेली. पण संतांना किंवा देवाला अपेक्षित असणारी आपल्याकडून भावाची अपेक्षा, त्याला 8 प्रकारचे भाव म्हणतात. त्याला संत अष्टसात्विक भाव म्हणतात. ज्ञान तुकोबारा सांगतात कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूपे. गवळण सगळ्यांना आवडते आपल्याला, है ना. गवळण म्हणती गवळणी सईबाई पुत्र झाला यशोदेला बैसाला गजाला बैसाला एक खाली एक पुढे वाटी सुलटन चढे सईबाई पुत्र झाला यशोदेला बैसाला संतांच्या शरणागती स्वीकारतो त्यावेळेस संत ज्ञान देतात. आणि 1 धावी एकी पुढे म्हणजे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. कुणाच्या अंगाला घाम येतो, कुणाचा थरकाप होतो, कोण गडबडायला होतं. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबरायांनी या अष्टसात्विक भावांचं वर्णन केली आहे की विठ्ठल अर्धोन मिलित डोळे वर्षताती आनंद जळे आतील सुखर मोचेनी वेळे बाहेरी कापे. जो भाव ज्ञानेश्वरीला संतांना देवासाठी अपेक्षित आहे त्या भावाचं वर्णन ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत केले. डोळे अर्धवट झाकले जातात, अंगाला घाम येतो, अंग थरथर थरथर कापायला लागतं, गडबडा लोळायला लागतो. भागवतामध्ये सुद्धा नाथबाबा 11व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 720, 21 आणि 22 याच्यामध्ये सुद्धा जो भाव भगवंताला अपेक्षित आहे
त्या भावाचं वर्णन करतात. चित्त चैतन्य पडता मिठी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटी, रोमांच उठती सर्वांग. अंगाला रोमांच येणं बघा ना, आपण एखादं पिक्चरचं गाणं ऐकू किंवा कीर्तनामध्ये एखादं प्रमाण ऐकू, आपल्या अंगाला पटकन असं मुंग्या आल्यासारखं होतात किंवा पटकन डोळ्यामध्ये पाणी यायला जातं. बरोबर ना, होतं ना? किंवा एखाद्या देवीचं गाणं ऐकलं तरी पटकन आपल्या कुठेतरी अंगाला मुंग्या आल्यासारखं होतं, घाम आल्यासारखं होतं. काय होतं? तर ती आपल्या अंतरंगातली जी देवता आहे, जी आदिमाया शक्ती रूपाने वसलेली आहे, चेतना शक्ती, ती आपल्याला जवळ करू पाहत असते. पण स्वबळावरती आपण फक्त एकाच भावापर्यंत तिच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. पण जोपर्यंत असे 8 प्रकारचे भाव आपले उत्पन्न होत नाही, जे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, जे भागवतामध्ये सांगितले, जे गाथामध्ये सांगितले, नवे सगळ्या संतांनी सांगितले, तोपर्यंत आपली आणि देवाची भेट होऊ शकत नाही. देव भेटणं खूप सोपं आहे बरं का. एक वेळेस पोट भरणं अवघड आहे. आमचे गुरुवर्य श्रीपादबाबा सांगायचे की एक वेळेस पोट भरणं खूप अवघड आहे, पण भक्ती करणं खूप सोपं आहे. काहीच न करणे म्हणजे भक्ती आहे. ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा, किंवा न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. ज्ञानोपर्यंत ज्ञानेश्वरी सांगता, आपण म्हणतो नवरात्र आता व्रत करायचं, उपवास करायचं, एकादशी आली, संकष्टी आली, अंगारकी आली, आपण किती काटेकोरपणे करतो. पण ज्ञानोपर्यंत ज्ञानेश्वरी सांगता, तुम्ही व्रत नियमन करावे, शरीरात न पडावे, दूर कही न वजावे तीर्थासी गा, योगाधिक साधने साकांक्ष आराधने, मंत्र तंत्र विधाने जरी करा, तुम्ही देवतांतरात न बजावे, सर्वता काहीच न करावे, स्वस्वरूपी जावे. असं आहे. ज्ञानोपर्यंत व्रत पण करू नका, उपवास पण करू नका. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही काय बोलता, हे महाराज बोलत नाही. हे ज्ञानोपर्यंत ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात की सांडून श्रीकृष्ण चरण, इंद्राधिक देवांचे करिता पूजन, ते देव मृत्यूग्रस्त पूर्ण, मा भजत्या मरण कोण हरी. नाथबाबा सांगतात की श्रीकृष्ण रूपी ज्ञानाची भक्ती सोडून आपण इंद्र, चंद्र, सूर्य, अमुक तमुक म्हणजे पीर याची भक्ती जर करत असाल, हे नाथबाबा भागवतात सांगतो, माझ्या तोंडचं बोलत नाही. ते म्हणतात हे देव मारणार आहेत, हे देव मारणार आहेत, पण या सगळ्यांना मारणारा मी आहे, या सगळ्यांना मारणारा मी आहे. हे जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असेल, आणि हेच समजून घेणं जे अविनाशी तत्व आहे, किंवा तुमचं आमचं जे स्वरूप आहे, देवीचं जे स्वरूप आहे, जे निराकाराचं स्वरूप आहे, ते समजून घेण्यासाठी आपल्याला परमात्म्यामध्ये एंट्री करणं गरजेचं आहे. आणि आपण नेमकं तेच करत नाही. जे करायला पाहिजे ते करत नाही ना. आपली म्हण आहे, तू आहे तुझं पासी परी तू बरीच गाणी आहेत. आपण सगळेजण म्हणतो देव आपल्या हृदयामध्ये, देव आपल्या हृदयामध्ये, देव आपल्या हृदयामध्ये, सगळ्यांना माहिती आहे. पण आतापर्यंत कोणाला भेटलाय का देव, हृदयातला देव? मग हृदयातल्या देवाची भेट करून घेणं, हृदयातल्या देवाचा अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या संतांना शरण जाणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे भाव, अक्षररूपी परमात्म्याचं सत्य यांची गाठ संत ब्रह्मज्ञानाने पक्की बांधून ठेवतात. आणि जेव्हा असा भाव आपला तयार होईल, परमात्मा रूपी अक्षर, परमात्म्याचं सत्य हे ज्ञान आपल्याला भेटेल, आणि संतांना शरण गेल्यावर ब्रह्मज्ञानाची अनुभूती येईल. परिणाम काय होतो, आणि तिचं वर्णन करताना जाणार पहिल्या चरणामध्ये सांगतो, भावाक्षराची गाठी, भावाक्षराची Brahma
श्री संत जनाबाई आपल्याला सांगतात. जनाबाईचे चरित्र सगळ्यांना माहिती. जनाबाई कोणत्या शाळेमध्ये शिकायला गेलेल्या नव्हत्या, पण तरी पण ज्ञानेश्वरीचं कौतुक, ज्ञानेश्वरीचं वर्णन ते तुम्हाला मला सांगता येते. आज आपण कितीही शिकलो आणि आपण जर म्हटलं आपण स्वतःच्या मनाने देवासाठी एखादा शब्द तयार करा, वाक्य सोडा, देवासाठी आपल्या स्वतःच्या मनाचा शब्द तयार करता येईल का आपल्याला? किती शिकू द्या. पण जनाबाईंचं सामर्थ्य काय होतं की कोणत्याही शाळेत न जाता त्यांनी एवढे अभंग तयार केले. नवे नवे जनाबाई कोण होत्या? देवाला अपशब्द वापरण्याची ताकद ठेवणाऱ्या जनाबाई होत्या. का? तर जनाबाईंच्या पाठीवर त्यांच्या श्री गुरूंचा हात होता, है ना. इतरांचा लेखा कोण करी, राज याची कांता, काय श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, है ना. आपण महाभारत पाहिलं असेल, है ना. सौरभजींचं एक महाभारत आलं होतं, त्याच्यामध्ये एक एपिसोड पाहिला मी. भीष्माचार्य आणि भगवान परशुराम, भीष्माचार्यांची गुरुवर्य भगवान परशुराम हे गुरु शिष्य. आणि जेव्हा ती अंबिका होती ना, अंबाच ना, हा, अंबिका आणि अंबालिका. तर अंबिका आणि अंबालिकाचं लग्न तिकडे होतं, पण अंबाचं लग्न होत नाही. म्हणून ती काय करते, भीष्माला फोर्स करते की माझ्याशी लग्न कर, पण तिचे कोण ऐकत नाही. म्हणून ती काय करते, भगवान परशुरामांकडे जाते आणि म्हणते माझ्यावरती अन्याय झालाय, माझ्यासाठी तुम्हाला न्याय करावा लागेल, तुम्ही न्याय करता. म्हणून भगवान परशुराम अंबाच्या सांगण्यावरून आपल्या शिष्याबरोबर भीष्माचार्यांबरोबर युद्ध करायला जातात. युद्ध करायला गेल्यावर परशुराम प्रहार करतात, भीष्माचार्य काहीच करत नाही. का? म्हणतात तुम्ही माझे गुरुवर आहे, मी तुमच्यावर शस्त्र कसं चालवू, है ना. पण त्यावेळेस परशुराम म्हणतात की तुझ्या गुरुवरती विश्वास नाही, त्याच्यामुळे तो असं करतोय. आणि ज्या क्षणी भगवान परशुरामाचं असं वाक्य ऐकलं तेव्हा भीष्माचार्यांचं परशुरामाचं युद्ध चालू झालं. कित्येक वर्षात युद्ध चाललं, पण त्या युद्धामध्ये गुरु पण विजय होत नव्हते, शिष्य पण विजय होत नव्हते. शेवटी भगवान शंकराला त्यांचं युद्ध सोडायला यावं लागलं. विठ्ठल मला याच्यातून महाभारताच्या प्रसंगातून हे सांगायचंय की भीष्माचार्यांना जेव्हा ही शाश्वती भेटली की माझ्या श्री गुरूंची परवानगी युद्ध करण्यासाठी, यातून हे दिसतं जनाबाई देवाला अपशब्द का बोलायच्या, का हिंमत ठेवायच्या, कारण त्यांचे गुरुवर्य नामदेवरायांचा हात जनाबाईंच्या डोक्यावरती होता. श्री गुरूंचा हात आपल्या पाठीवरती असेल ना, देवाशी भांडण करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये तयार होऊ शकते. पण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जुन्नर तालुक्याचा असेल, महाराष्ट्राचा असेल, भारताचा असेल, देव पाहिजे का, हा मोठा प्रश्न आहे. इथून सुरुवात आहे. आणि आपण फक्त परमार्थ भक्ती करतो म्हणतो. परमार्थामध्ये ज्यावेळेस आपल्याला एंट्री करायची ना, त्यावेळेस हा प्रश्नाचं उत्तर देऊन आपल्याला पुढच्या वर्गात शिकावं लागतं की तुम्हाला देव पाहिजे का. तुकोबरा तेव्हा म्हटले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आई ताला घरात उसणी. लोक काय म्हटले, देवा देवाला लगे, देवाला लगे,
तुकोबरायांनी त्यांच्या युगामध्ये त्यांच्या वेळेमध्ये लोकांना विचारलं देव घ्या कोणी आई ताला गर्भसोनी. लोक तेव्हा म्हटले देव न लगे, आम्हाला देव नकोय तुकोबराय. का तर देव ठेवायला आमच्याकडे जागा नाही. आणि आता जर एखादा माणूस एखादा महाराज तुम्हाला म्हटलं देव पाहिजे का, आता विचार करा त्यावेळेस तुकोबरायांना लोक नाही म्हटले होते ना, आत्ताच्या महाराजांना उत्तर काय देतील मग? उत्तर काय लेवलचं असेल ते. तुकोबरायांना उत्तर देण्याची क्षमता हिंमत ठेवणारे लोक त्या काळामध्ये होते. निदान तेव्हा नम्रतेने उत्तर दिलं असेल तुकोबरायांना की तुकोबरा आम्हाला देऊ नको. आणि आता उत्तर कसं देते? संत आपल्याला म्हणतात देव घ्या. संत काय देव कुठून बाहेरून आणून आपल्या शरीरामध्ये खोचणार नाहीत. आपल्या पाशीच देव आहे. हृदय मंदिरी शोधून आहे. हृदय मंदिरात जायला कुणाला वेळ नाही. आणि हृदय मंदिरात जायची इच्छा असली तरी आपण जाऊ शकत नाही. का? कारण तो रस्ता दाखवणारे फक्त संत आहेत. मी वारंवार सांगतोय की देवापेक्षा संतांना महत्व, संतांचा दर्जा देवापेक्षा उच्च आहे. का? तर संतांमुळे आपल्याला कळलं देव काय असतो, देवी काय असते, है ना. कारण देवाला देवत्व, भगवंताला भगवंतपद, ब्रह्माला ब्रह्मत्व हे संतांमुळे प्राप्त झालेले. ज्या जनाबाई देवाला अपशब्द वापरतात त्याच्या उलट त्या जनाबाई संतांच्या चरणामध्ये लीन आहेत. दासी सेवा करी दासी जनी, वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. आणि त्याच जनाबाई देवाला काय सांगतात? अरे 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 विठ्या मूळ ज्या जनाबाई देवाला अपशब्द वापरू शकतात त्याच जनाबाई म्हणतात वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. विषय असा आहे त्याच जनाबाई देवाला वाय शब्द बोलून ते जवळ संतांपाशी नम्रता का दाखवतात? याच्यातून एकच गोष्ट सिद्ध होते की संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, संताशिवाय प्राप्तता नाही. संत जर जवळ असतील तर सुख सर्व सुखी आज येथे शिवरी. संतांची देखील चरणांबुजे. सुख शांती ही संतांकडेच आहे. आपण स्वभावावरती सुख प्राप्त करायला जातो म्हणून आपल्याला सुख भेटत नाही.
पण तेच सुख प्राप्त करण्यासाठी संतांच्या मार्गाने गेलं तर निश्चित सुख आपल्या पायाशी लोटून घातल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये नक्की काय जनाबाई काय सांगतात? ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य बरं का. ज्ञानोबा नामदेवराय सांगतात की गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार, गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी. थोडक्यात काय, एखाद्या नवरीला लग्नाच्या बोहल्यावर उभं करायचं आणि 1 किलोची सोन्याची वीट तिच्या गळ्यात बांधायची आणि दिवसभर घेऊन हिंडे म्हणायचं. हिंडेल का दिवसभर घेऊन ती वीट सोन्याची ना, फिरायला काय हरकत आहे? तसं गीता ही थोडक्यात सोन्याची वीट आहे. पण ज्ञानोबरायांनी संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून नारायणाचे दया आली. सोम सुकृताच्या गाठी उघडून ज्ञानानुष्ठी केली से मराठी गीता देवी शब्द आहे बरं का. म्हणजे नवरात्राला धरून देवीच्या स्वरूपाशीच आपलं कीर्तन चालले. गैरसमज करून घेऊ नका. विठ्ठल ही गीता सामान्यांना कळत नव्हती म्हणून ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी उपकार केले आहे ना. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहे ना. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ह्या ज्ञानोबरायांनी ती 1 किलो रुपये सोन्याची वीट तिचं काय केलं, तिला भट्टीमध्ये घातलं आणि तिचे छोटे छोटे सुंदर असे अलंकार तयार केले. सोन्याचंच मंगळसूत्र तयार केलं, कानातलं तयार केलं, नाकातलं तयार केलं, बांगडं तयार केलं. का तर ती गीता आपल्याला पचत नव्हती. एवढी सोपी करून सुद्धा आज एक प्रश्न विचारतो, किती लोक ज्ञानेश्वरी वाचतात? वाचणं सोडा, प्रश्न विचारतो, किती लोकांच्या घरात ज्ञानेश्वरी? विरळ आहे. आणि मोबाईल किती लोकांच्या घरात आहे? सगळ्यांच्या हातात तिला. हे दुर्दैव आहे, हे आपलं दुर्दैव आहे. प्रत्येक मुस्लिम माणसाच्या घरात जा, कुराण शरीफ नावाचा ग्रंथ आहे. ख्रिश्चनच्या घरात जा, बायबल नावाचा ग्रंथ आहे. मुस्लिम लोक दिवसातून 5 वेळा नमाज पाडल्याशिवाय राहत नाही है ना. पण आपण कुठेतरी कमी पडतो की आपण आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवत नाही. म्हणून परमार्थामध्ये आपण आपल्या घरासहित मागे राहतो. ही शोकांतिक आहे. एक तरी भूमी सर्व वाङ्मयांचे मथित आत्मा जणे हस्तगत रत्न होय. हे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानोबराय छाती टिकून ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की मनोनी जाणते असवा गीताची एक सेवा काय करेल आघवा शास्त्र येऊ. ज्ञानोबराय सांगतात की माझे श्री गुरु निवृत्तरायांच्या कृपाशीर्वादानं मी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी तुम्ही जर वाचली तर तुम्हाला अन्य कोणताच ग्रंथ वाचायची गरज नाही. कारण अवघीत शास्त्रे विद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. पण ज्ञानोबराय सांगतात माझी ज्ञानेश्वरी एकदा वाचा, तिचा अनुभव घ्या. पण नामदेवराय म्हणतात एकाच ओवीचा अनुभव घ्या. अनुभव घेणं ज्ञानेश्वरीमध्ये काय ज्ञान सामर्थ्य बरं का. ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होतं, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. ज्ञानेश्वरी जर वाचली, संतांना शरण जाऊन तशी वाचली तरी समाधान आहे. पण प्लस पॉइंट है ना, आपल्याला बोनस घ्यायची सवय. संतांना शरण जाऊन संतांकडून ज्ञान घेतलं, किंबहुना ज्ञानेश्वरी जर ज्ञानोबराय सांगतात वाचली तर आत्मा राम नावाचा देवता स्वतःच्या आत्म्याची तैसे गीता जाणितलिया काय विस्मय मोह जावया आत्मज्ञान आपुलिया मिळीचे येत. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरी जर वाचली, गीता वाचली म्हणजे गीतेचे टीका ज्ञानेश्वरी जर वाचली
तर आपली अविद्या म्हणजे स्वतःला आपण जो देह समजतो ना, वास्तविक आपण देह नाही बरं का. आपण देव नाही, आपण देह नाहीये, आपलं स्वरूप आहे. मी वासुदेव तत्वता. आपण देह नाही, आपण परमात्मा आहे. आणि ज्ञानोबा सांगतात, माझी ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली तर मी खरंच देव आहे. मी माणूस नसून, मी पंचमहाभूताची व्यक्ती नसून, मी स्वतः देव आहे. आणि संत याच्यावर बोलतात बरं का. संत सांगतात की आपण माणसं नाहीयेत, आपण स्वतः देव आहेत. प्रत्येक मनुष्य देव आहे, प्रत्येक गाढवामध्ये देव आहे. नामदेवराय कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन गेले. नाथ बाबांनी काशीवर आणि गंगा गाढवाला पाजली का? कारण त्यांना श्री गुरूंच्या कृपाशीर्वादानं संतांना शरण गेल्यानंतर प्रत्येक वस्तूमध्ये देवाचा अनुभव आला. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानोबरायांना हरी घनदाट दिसतो, देव सगळीकडे दिसतो. नामदेवरायांना दिसतो लाज लेगे माये कौन वळ. तुकोबरायांना दिसतो तुका म्हणे विठो भरलास बाह्य तयाहुने काय चरचर. मग तुम्हाला मला का दिसत नाही? आपल्याला फक्त मूर्तीतच देव दिसतो, पण मूर्ती सोडून आपल्या बाकीकडे देवच दिसत नाही. अशी आपली भक्ती झालेली. पण ज्ञानेश्वरीमध्ये सांगते की ज्ञानेश्वरी काय करते? ज्ञानेश्वरी शब्दाचा अर्थ देताना ज्ञानस्य इति ईश्वरम, ज्ञानस्य इति ईश्वरम, ज्ञान देणारी ईश्वरी म्हणजे ज्ञान देणारी देवी, म्हणून तिचं नाव काय आहे? ज्ञानेश्वरी. ज्ञानस्य इति ईश्वरी, ज्ञान देणारी ती देवी म्हणून तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे. आणि ही ज्ञानेश्वरी संत जनांची माहेश्वरी. माहेश्वरी म्हणजे भगवान शंकराची पत्नी पार्वती. माहेश्वरी म्हणजे शक्ती, जिचा आपला नवरात्र उत्सव आता चाललेला आहे. ब्रह्मज्ञानाचा अनुग्रहाचा नामाचा जिथून उगम होतो ती ज्ञानेश्वरी, आणि ते माहेर रूपी ज्ञानेश्वरी संतांचं माहेर अभंगाच्या दुसऱ्या संतांची माहेश्वरी म्हणजे ही ज्ञानेश्वरी संतांची शक्ती आहे बरं का. ज्ञान देणारी ज्ञानस्य इति ईश्वरी, ज्ञानदान करणारी देवी ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी सगळ्या संतांची शक्ती म्हणून ती माहेश्वरी. माहेश्वरी म्हणजे भगवान शंकराची पत्नी महेश आणि महेशाची पत्नी माहेश्वरी. ही ज्ञानेश्वरी रूपी शक्ती ही संतांची माहेश्वरी. एकदा सगळेजण मोठ्या प्रमाणे आपल्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया.
ह्या भंगातून एक तर आपल्याला कळलं की ज्ञानेश्वरी ही आपली आई आहे सगळ्यांची, है ना. ज्ञानेश्वरी ही सगळ्यांची आई आहे. का तर आई ही लेकराचं फक्त हितच अपेक्षित करते. एखादा पोरगाला आहे ना उन्हात खेळत असेल ना ती म्हणते बाळा सावलीते, बाळा सावलीते, बाळा सावलीते. ते म्हणते कार्ट्या उन्हात नको मरू, सावलीती मर. मग ती खरंच मारायला सांगते का? नाही. तशी ज्ञानेश्वरी फक्त आपल्याला हितच करते, अहितापासून काढती, हित देहुनी वाढती, नाही श्रुती परवती माऊली जगा. ही ज्ञानेश्वरी काय करते? आपल्याला जे स्वतःच्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे, आपण जे स्वतःला देह समजतो, आपण कवठेमाई मातेला फक्त मूर्तीपुरतं समजतो, हे अज्ञान ती ज्ञानेश्वरी आपलं काढण्याची ताकद ठेवते आणि हे सामर्थ्य ही खरं आपलं हित साधते. म्हणून ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांची आई आहे. आईचं स्वरूप स्पष्ट झालं ना, नाही तर म्हणतील नवरात्र उत्सव आणि महाराज देवीबद्दल काय बोलले. वास्तविक देवीच्या सगुण रूपाचं वर्णन न करता देवीचं जे निर्गुण रूप आहे, जे व्यापक रूप आहे, जी शक्ती रूपाने नटलेली आहे, तिचं वर्णन करण्याचा प्रयत्न मी केला. बघा ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आहे, क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितलं. जे कीर्तन सुरू झालं तेव्हा नाथबाबांच्या भागवतातल्या एक कृपेचं एक विरेचं वर्णन करताना मी सांगितले की एक विरा देवी एकटीच होती. तसं भगवान शंकर समाधीस्थ होते. पार्वती माता त्यांच्यापाशी गेली आणि म्हणते तुम्ही देवांचे देव महादेव, तुम्ही कुणाचं भजन करता? एकतर श्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट. कीर्तन झालेले, वेळ झालेले, आपले शेवटचे 5 मिनिट राहिले फक्त. तर भगवान शंकर म्हटले की मी सगळे देवांचा देव महादेव जरी असलो तर माझ्यावरती कोणतरी मास्टर देव आहे, त्याचं मी भजन करतो. म्हणून आता पार्वती माता ही कोण आहे? शक्ती आहे, आदि माया शक्ती. म्हणून त्या पार्वती मातेला, शक्तीला यमुना नदीच्या काठावरती नेलं आणि कानामध्ये ब्रह्म नाम अनुग्रह दिला. क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितलेलं, जे ज्ञानोबा म्हणतात नेनो कैश्री त्रिपुरारी. आणि आता रोकटोक खड्या शब्दांमध्ये उत्तर 28व्या अध्यायामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा देतात. जो योगियांचा मुकुटमणी कैलासपती शूळपाणी भव उपदेशी भवानी ब्रह्म ज्ञान निज बोधे. पार्वती मातेच्या कानामध्ये भगवान शंकराने महेशाने काय उपदेश केला? ब्रह्मनामाचा उपदेश केला. आणि आपला अभंग काय सांगतो? ब्रह्म ज्ञानाने गोमटी. भगवान शंकर पार्वती मातेच्या कानात ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात, पण ती ज्ञानेश्वरी पूर्ण कशाने नटलेली आहे? ब्रह्मज्ञानाने नटलेली. म्हणजे निश्चितच देवापेक्षा ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य, संतांचं सामर्थ्य वरती. भगवान शंकराने शक्तीच्या कानामध्ये, बघा इथे किती आता बारकावा आहे, भगवान शंकराने शक्तीच्या कानामध्ये शक्तीचाच अनुग्रह केला. आपले जर घरामध्ये एखाद्याचा देह ठेवला, एखाद्याने देव मरण पावला, तर त्याची खाली बॉडी शिल्लक राहते. त्याच्यातून काय निघून जाते? प्राण, प्राणरूपी शक्ती, चेतना शक्ती निघून जाते. म्हणजे अदृश्य शक्ती जी आहे तिचं अनुभव घेणं, तिची ओळख प्राप्त करून घेणं म्हणजे कवठेमाई मातेची एक सगुण मूर्ती. आणि अदृश्य जी दिसत नाही तिची जेव्हा उपासना करू, तिची जेव्हा प्राप्त करण्याच्या मार्गावर जाऊ, तेव्हाच आपल्या परमार्थामध्ये आल्याचं समाधान भेटू शकतं. तसं आपल्या शरीरातून प्राणशक्ती निघून जाते, त्याच शक्तीला भगवान शंकराने यमुना नदीच्या काठामध्ये शक्तीच्या कानामध्ये शक्तीचाच अनुग्रह केला. शेवटच्या चरणामध्ये सांगतात ज्ञानेश्वर मंगल मुनी. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर, ज्ञान देणारा देवता ज्ञानेश्वर. मंगल मुनी, मंगल म्हणजे लाभदायक. मंगल म्हणजे आपण म्हणतो ना मंगलमय, मंगल वातावरण असतं. मंगल म्हणजे चांगली गोष्ट करणारा. मंगल मुनी. मुनी हा शब्द जो आहे हा वास्तविक संस्कृत भाषेतून आलेला आहे. मुनी म्हणजे मौन, शांत. मुनी म्हणजे याच्यामध्ये संतांना असं वर्णन करतात की जे मनाने चित्ताने शांत झालेले आहेत. आणि ज्या वेळेस आपण अनुग्रह घेऊ, ब्रह्मनाम घेऊ, त्याच वेळेस आपल्या अंतरंगाची उथल पुथल मनाची धावपळ ही शांत होते. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण शांत होतो. तसे ज्ञानेश्वर महाराज स्वतः ज्ञानाचे भगवंत, ज्ञान देणारे ईश्वर ज्ञानेश्वर हे मुनी आहेत. ते मनाने, वाणीने, चित्ताने, अंतकरणाने शांत झालेले. आणि अशा संतांची सेवा ज्या जनाबाई भगवंताला अपशब्द वापरतात त्या ज्ञानेश्वर मंगल मुनी ज्ञानाच्या भगवंताची दासी करतात. अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर मंगल मुनी
भावाक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगलमुनी सेवा करी दासी जनी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. बघा आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानेश्वरी कशा प्रकारे आपली आई आहे, ज्ञानेश्वरी कशा प्रकारे आपले हितच इच्छिते, ज्ञानेश्वरी कशा प्रकारे आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग दाखवते, परमात्म्याचा अनुभव आणून दाखवते. आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन बघा ना, सगळ्या संतांनी केलं. नामदेवराय असतील, तुकोबराय असतील, चोखा महाराज असतील. चोखामणी ज्ञानेश्वरी, चोखामणी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचिता सनात होती जीव, वाचेल जो कोणी जरी त्यासी लोटांगणी. आहे ना, बरेच सरांनी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी.
सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरीचं महत्व वर्णन प्रतिपादन केलेले, ज्ञानेश्वरीचं साधना केली, उपासना केली, तर निश्चितच आपल्याला जे परमार्थाची जी वाटचाल आहे, देवीचं जे अव्यक्त स्वरूप जे आहे, जे डोळ्यांनी दिसत नाही, जे फक्त अंतरचक्षुचे अंतर्मनाने दिसतं, त्याची भेट व्हायला, प्राप्ती व्हायला निश्चितच ज्ञानेश्वर आपल्याला मदत करते. वास्तविक बघा, देवीच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. येणं केल्या प्रकारे आईचंच महत्व स्पष्ट करायचं होतं ना आपल्याला. आदिमाया शक्ती आईचं, देवीचंच महत्व स्पष्ट करायचं होतं. तर मी दुर्गा माता, पार्वती माता न सांगता ज्ञानेश्वरी कशा प्रकारे आपली आई आहे, है ना, ह्या गोष्टींच्या मागे सगळेच जण आपण नेहमी जातो. परंतु ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं आपली आई आहे. ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं आपली आई आहे. हे ज्ञानेश्वरीची उपासना करा. सर्वांना विनंती, मनुष्य जन्म अनमोल फिर से नहीं मिलेगा, पका फल गिर पड़ा फिर से नहीं जुड़ेगा, ओम सोहम की लूट है, लूटना है तो लूट ले, जीवन का अंत आएगा, प्राण जाएगा छुटके, जन्माला आलो जीवन जगणारे, मरून पण जाणारे आपण, है ना. मनुजन्म लवकर भेटत नाही. 84 लक्ष योनी फिरून फिरून मनुजन्म भेटतो. तो कशासाठी भेटतो? केवळ आपल्याला देवाची प्राप्ती करून घेण्यासाठीच मनुष्य देह आपल्याला नाथबाबा सांगतात, पाहुण्या नरदेह पाहुण्या देख, जो न साधी ब्रह्म सुख तो जना माझे महामूर्ख विश्वासघातकी देवाचा. मनुजन्म केवळ भगवंत प्राप्तीसाठी भेटले. मनुजन्म मातीमोल करू नका. सगळ्यांना विनंती, पवित्र अशी तुळशीची माळ घाला, अनुग्रह घ्या, ब्रह्मनाम घ्या, नाम घ्या आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम करून घ्या. झालेली सेवा कवठेमाय मातेच्या चरणी, कीर्तनाला उत्तम अशी साथ. आपल्या सर्वांचे आदरणीय हृदयस्थ आमचे गुरुवर्य देवा महाराज पानसरे, इकडे वागचोरे बाबा आहेत, इकडं डुंगरे बाबा आहेत, बरेचसे सगळे प्रथमेश, इकडे सगळे नेहमीचे पानसरे, वागचोरे बाबा असतील, पानसरे बाबा असतील, आमचे ते चायनीज वेळ काका, हा इकडे आमचे सस्ते बाबा आहेत, तिकडे वेनेकरे बाबा आहेत, चौकदार बाबा आहेत, तिकडे सगळे आपले शितोळे महाराज मृदुंगावणे, आमचे मच्छीधर बाबा आहेत. सगळे तुम्ही सर्व सगळ्यांचं आभार. सुंदर असं नियोजन साऊंडवाले आपल्या बाबूदादाला पण, कारण त्याच्यामुळे हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. सगळ्यांची नावं घ्यावी लागतात, त्यांना राग येतो बरं का नावं घेतलं कधी. पण या सगळ्यांपेक्षा तुम्हाला मोठी पदवी प्रभू तुम्ही. माझ्याकडे भगवान शंकर बसून माझं कीर्तन ऐकतात. माझ्या मुखातून काय जर वाईट वाटलं असेल, कुणाच्या भावना जर गेल्या असतील, तर आदिमाया शक्तीच्या साक्षीने मी सर्वांच्या चरणी लोटांगण घालायला तयार आहे. पण जे काही चांगलं वाटलं असेल ते सर्व माझ्या श्री गुरूंचं, माझे बाबाजी चैतन्य श्रीपाद बाबा, रामदास बाबा सर्वांचं असेल, त्याचा विचार करा. झालेली सेवा सर्वांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, सर्वांच्या चरणी अर्पण करून, माते चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम Thank you.